हाय, आज आम्ही डाळ मुंडीची रेसिपी दाखवणार आहोत. ती पण आईच्या हातची. चिरलेला कांदा आहे, ठेचलेला या चेचलेला लसूण, आमच्या याच्यात चेचलेला बोलतात, आम्ही ठेचलेला कोणी बोलतात. ओके, पावडर मसाले आहेत, अख्खे मसाले लागतात ते आपले रेग्युलर. टोप तापले, 3 पायली तेल टाकूया आपण. चला, तेल गरम झाले तर अख्खे मसाले आपण टाकून घेऊया. तमालपत्र आहे, मोठी वेलची आहे, काली मिरी आहे टाकल्यात, स्टार फूल, दालचिनीचे 2 कांड्या आणि एक छोटी वेलची, अख्खा जिरा टाकलं मम्मीने. चला, मस्तपैकी परतून घ्यावा व्यवस्थित. परतलंय तर चिरलेला कांदा जो मीडियम आकारचा कापलेला तो टाका त्याच्यात. कांदा आम्ही कमीच टाकतो, जास्त करून कांदा जास्ती नाही टाकत आम्ही. मस्तपैकी नरम होईपर्यंत फ्राय करायचा. नरम झालाय तर चला, आपण ठेचलेला लसूण आहे अर्धी वाटी. कांद्यापासून लसूण आम्ही जास्ती घेतो, त्याच्याने चव चांगली लागते नॉनव्हेजला. तर ठेचलेला लसूण मस्तपैकी त्याच्यात टाका. अर्धी वाटी घ्या न, मस्त तेलामध्ये मारून घ्या व्यवस्थित. चला, मग आता मसाले टाकूया. मसाले: जिरा पावडर 2 चम्मच, धना पावडर 2 चम्मच, 1 चम्मच गरम मसाला, तो पण घरात बनवते मम्मी माझी. अर्धा चम्मच हळद. लाल तिखट तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार. आम्ही नॉनव्हेजला जास्ती तिखट घालतो, लाल तिखट, तर आम्ही 8 चम्मच, छोटेच आहेत मीडियम चम्मच, 8 चम्मच घालतो. 8 किंवा 7 चम्मच टाकतो. फ्राय झाले, फ्राय करून घ्या. लगेच मुंडी टाका त्याच्यात. मुंडी चांगल्या प्रकारे तेलावर मारून घ्या आणि 2-3 मिनटं शिजत ठेवा, पाणी न घालता. वरती ताटावर पाणी घालायचं. इकडे डाळ फुगत घातलेली आहे मम्मीने. चला, तर वाटणाची तयारी करते म्हणून मम्मी इकडे सुकं खोबरं भाजून घेते चांगल्या प्रकारे. भाजलेला खोबरा चांगला लागतो, मम्मी अशी बोलते वाटणामध्ये. भाजून घेते व्यवस्थित. इकडे मम्मी एकदा परत चेक करते व्यवस्थित मुंडी. मग त्याच्यावर डाळ टाकते, फुगवलेली डाळ, भिजत घातलेली म्हणजे डाळ टाकते त्याच्यात आणि मिक्स करते व्यवस्थित. कारण की आज डाळ मुंडी खाण्याचा बेत आहे आमचा, ते पण मम्मीच्या हातची. मस्तपैकी व्यवस्थित मारून घेते ते डाळ मुंडी. त्याच्यात चवीनुसार, आवडीनुसार, या चवीनुसार तुम्हाला मीठ जेवढं घालायचं असेल तेव्हा तुम्ही घालू शकता. आणि व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्या तेळामध्ये. एकदम मस्तपैकी मारून घ्या मुंडी मीठ घालून व्यवस्थित. म्हणजे मीठ घातलं तर ते मुंडीला पाणी सुटते थोडंफार. चला, झाकण देऊया. वरती पाणी जो ठेवतो तो गरम पाणी होतं, तोच पाणी त्या ताटातला, तोच पाणी त्याच्यात टाकायचा. थंडा पाणी बिलकुल नाही यूज करायचा, गरम पाणीच टाकायचा, म्हणजे ती मुंडी लवकर शिजेल. चला, मग एकदा झाकण देऊन ठेवूया. चला, इकडे मग आपण सुकं खोबरं, हिरव्या मिरची, जिरा, अद्रक, कोथिंबीर, कांदा ह्याचं वाटण करून घेऊया चांगल्या प्रकारे. वाटण तयार झाला तर आपण एकदा मुंडी बघूया, चेक करूया. या छान मस्तपैकी उकळी आलेली आहे. शिजले की नाही ते बघते मम्मी, ते चेक करते. ओके, मम्मी दुसऱ्यांदा अर्धा तास तरी लागतो शिजायला. मम्मी चेक करते मुंडी झाले का नाही व्यवस्थित. गरम पाणी जो ताटावरचा असतो तो त्याच्यात मिक्स करते, कधीही टाकते. थंड पाणी बिलकुल यूज करत नाही ना, वाफेतच जास्ती करून शिजवते. टोपामध्ये चांगले लागते, कुकरमध्ये मम्मी सांगते चांगले लागत नाही. शक्यतो मुंडी आमची तयार झालेली आहे. आता तो जो आपण सुक्या खोबऱ्याचं वाटण केलं आहे तो त्याच्यात टाकावा. 4 चमचे तुमच्या आवडीनुसार. मम्मी 4 चमचे टाकते, कारण की ती मुंडीचा जो रस्सा आहे, या तुम्ही ग्रेव्ही बोलता, ती जाड होते. 1 मिनटं शिजवावी मस्तपैकी. गॅस बंद करावा, जरासं झाकण द्यावा. गॅस बंद करून मस्तपैकी त्याला गार्निश करावा. वरती गरम मसाला जो आम्ही घरात बनवतो तो गरम मसाला ते टाकावा आणि कोथिंबीर गार्निश करावी.
मस्तपैकी तयार आहे आमची मंडई. कशी वाटली रेसिपी ही तुम्ही कळवा. नक्की करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.